नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर ती आनंदाची बातमी काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर जर तुम्ही सुद्धा पीक कर्ज घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। म्हणून व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, कारण की आपल्या देशातील बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत। शेती करून ते आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतांश जनता देखील शेती करून आपला निर्वाह भागवतात। आणि शेती करायची म्हटली की शेतीमध्ये अगोदर खर्च करावा लागतो। त्यामध्ये बी बियाणे, मटेरियल, फवारणीसाठी पावडर, जमिनीची मशागत अशा अनेक गोष्टींसाठी शेतीला खर्च लागतो। तर या सर्व गोष्टींसाठी शेतकऱ्यांकडे पैसे येणार कुठून? तर त्यासाठी शेतकरी हे बँकांकडून पीक कर्ज हे घेत असतात आणि आपल्या शेतीच्या गरजा या भागवत असतात। तर अशा सर्व पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर ती काय आहे? तर मित्रांनो, शासनाने 1,60,000 रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क हे पूर्णपणे माफ केले आहे। म्हणजेच नवीन पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना 500 रुपयाच्या स्टॅम्प ऐवजी 1 रुपयाच्या तिकिटावर नवीन पीक कर्ज हे मिळू शकणार आहे। सोसायटीतून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 500 रुपयाचा स्टॅम्प द्यावा लागत नव्हता। मात्र राष्ट्रीय बँकांकडून पीक कर्ज घेणाऱ्यांना 500 रुपयाचा स्टॅम्प हा द्यावा लागत होता। आणि त्यासाठी मित्रांनो, शासनाच्या महसूल व वन विभागाकडून राजपत्र प्रसिद्ध केल्याने पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांना स्टॅम्प द्यावा लागणार नाहीये। दरम्यान यापूर्वी नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार हा सोसावा लागत होता। शेतकऱ्यांना किमान 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीक कर्ज संबंधित पीक शाखेकडून दिले जायचे। परंतु आता मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय झाल्यामुळे बँकांना आता मुद्रांक शुल्क न घेता शेतकऱ्यांना पीक कर्ज हे द्यावे लागणार आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आदेश शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून बँकांना दिले आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना बँकेत गेल्यावर पीक कर्जासाठी कुठल्याही प्रकारचा मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही। नोंदणी व मुद्रांक विभागाकडून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना पीक कर्जावरील खर्च हा कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। या निर्णयामुळे मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही, तर केवळ 1 रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावर पीक कर्ज दिले जाईल। आणि शेतकरी मित्रांनो, ही मुद्रांक शुल्क माफी केवळ 1,60,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीच लागू असणार आहे। आणि या मुद्रांक शुल्क माफीसाठी 1 एप्रिल 2024 पासून नव्याने पीक कर्ज घेणारे सर्व शेतकरी हे पात्र असणार आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता बँकेमधून 1,60,000 रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने मुद्रांक शुल्क माफ केले आहे। आणि या निर्णयामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना खूपच फायदा होणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती होईल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।